तुम्ही जर विद्यार्थी दशेतले अपंग असाल तर तुम्ही स्वतःचा जीव दिला पाहिजे. किंवा या समाजातल्या सर्व पालकांना माझं सांगणं आहे की तुमच्या पोटी जर अपंग बाळ जन्माला आलं तर त्याच्या इतर वैद्यकीय चाचण्या करत बसण्यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, त्याच्या जातीला आरक्षण आहे का हे तपासा. आणि जर तो आरक्षित जातीमधला अपंग नसेल तर तिथेच त्याच्या गळ्यावरून सुरी फिरून त्याला मारून टाका. मी असं का म्हणतोय? नक्की घडलंय काय? सामाजिक न्याय विभागाच्या राज्याच्या आयुक्तालयाबाहेर तब्बल 200 विद्यार्थ्यांनी दिव्यांग प्रतिनिधी गौरव मालक यांच्यासह अन्नत्याग उपोषण केलं. तब्बल 36 तास हे सगळे अपंग विद्यार्थी रस्त्यावरती बसून होते. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात सुद्धा त्यांनी त्यांची जागा सोडली नाही, रस्ता सोडला नाही. उपाशी ते सगळेजण बसलेले होते. या सगळ्याचं कारण काय? एक समाज कल्याण विभागाचा GR. नक्की हा GR काय? दिव्यांग विद्यार्थी जर विद्यार्थी दशेत असेल तर त्याने जीव दिला पाहिजे. एखाद्या पालकाच्या पोटी जर अपंग विद्यार्थी आला आणि तो जर जातीच्या आरक्षणामध्ये नसेल तर त्याला मारून टाकलं पाहिजे. इतक्या टोकाचं मी का बोलतोय? या 36 तासांमध्ये या दिव्यांग विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती बसून आंदोलन का केलं? नक्की समाज कल्याणचा तो GR काय? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम नरवडे. तुम्ही पाहताय उमलत्या कळ्या. खरं तर सामाजिक न्याय विभागाचा महाराष्ट्र राज्यामध्ये एक विभाग आहे. त्याचा सामाजिक न्याय विभाग आणि समाज कल्याण विभाग अशा दोन्ही प्रकारे त्याला संबोधलं जातं. म्हणजे थोडक्यात काय? समाजाचं कल्याण करणारा विभाग आणि सामाजिक स्तरावरती समाजाला खऱ्या अर्थानं, सामाजिक घटकांना खऱ्या अर्थानं न्याय देणारा हा विभाग आहे. याच विभागाअंतर्गत सामाजिक योजना राबवल्या जातात. सामाजिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, OBC, VJNT, ओपन, दिव्यांग, अनाथ अशा सगळ्या मागासवर्गीय तसेच सामाजिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याचा उद्देश घेऊन हा विभाग स्थापन झालेला आहे. त्यामुळे याचं नाव सामाजिक न्याय विभाग किंवा समाज कल्याण विभाग असं ठेवलेलं आहे. याच समाज कल्याण विभागाची राज्यभरामध्ये अनेक वसतिगृह आहेत जी महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी खऱ्या अर्थाने एक आशेचं स्थान आहे, आधार आहे. ज्यांना शिकायचंय, ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे, त्यांना खऱ्या अर्थानं राहण्याची सोय जी करून देतात ती ही वसतिगृह आहे. मात्र या वसतिगृहांच्या संदर्भात नक्की घडलंय काय? दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये, अपंग विद्यार्थ्यांमध्ये आणि सामाजिक न्याय विभागामध्ये सध्या तणाव प्रचंड का वाढलाय? नक्की कोणता GR आहे तो? सविस्तर सांगतो. 10 मार्च 2025 पूर्वी सामाजिक न्याय विभागाच्या या वसतिगृहांमध्ये सर्वांना आरक्षण होतं. त्यात SC कॅटेगरीला सर्वाधिक 80% आरक्षण आहे. त्यासोबत VJNT, OBC, ST, ओपन, दिव्यांग, अनाथ अशा सर्व घटकांना थोड्या प्रमाणामध्ये आरक्षण या वसतिगृहांमध्ये आहे. 10 मार्च 2025 पूर्वी अपंगांना स्वतंत्र 3% अशा प्रकारचं आरक्षण या हॉस्टेल्समध्ये अवेलेबल होतं. मात्र सामाजिक न्याय विभागाचं टाळकं फिरलं आणि 10 मार्च 2025 या रोजी जवळपास 1 वर्षांपूर्वी सामाजिक न्याय विभागाने एक GR काढला, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की दिव्यांगांना कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र आरक्षण दिलं जाणार नाही. त्यांना समांतर 5% आरक्षण लागू केलं जाईल वसतिगृहांमध्ये. आता हे दोन मुद्दे काय? स्वतंत्र आरक्षण म्हणजे नक्की काय होतं आणि समांतर आरक्षण म्हणजे नक्की काय सांगतो. स्वतंत्र आरक्षण म्हणजे जर उदाहरणार्थ हॉस्टेलमध्ये 100 जागा जर ॲडमिशनसाठी ओपन झाल्या असतील तर त्यातील 3% स्वतंत्र आरक्षण दिव्यांगांना होतं. म्हणजे 100 पैकी 3 जागा या दिव्यांगांच्या अपंग विद्यार्थ्यांच्या भरणं सरकारला बंधनकारक होतं. मात्र 10 मार्च 2025ला लागू झालेल्या या समांतर आरक्षणाच्या GR मध्ये म्हटलंय की यापुढे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना समांतर 5% आरक्षण लागू असेल. समांतर 5% आरक्षण म्हणजे कसं? जातीमधून आरक्षण म्हणजे SC कॅटेगरीमधून 5% आरक्षण, OBC मधून 5% आरक्षण, ST मधून 5% आरक्षण, अशा प्रत्येक कास्ट कॅटेगरी ज्या आहेत ज्याच्यामधून दिव्यांगांना 5% आरक्षण लागू केले. आता याचा परिणाम काय झालाय? मुळात दिव्यांग विद्यार्थ्यांना कुठलीही जात नसते. अपंग हा मुळात वेदनेनं अपंग असतो. तो लहानपणापासून जगताना अनेक वेदना त्याने सहन केलेल्या असतात, अनेक यातना त्याने सोसलेल्या असतात.
आणि तरी सुद्धा तो स्वतःचं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. तो जातीचा नसतो कुठल्या, तो स्वतंत्र दिव्यांग असतो आणि त्याला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. पण स्वतंत्र रद्द करून या सामाजिक न्याय विभागानं समांतर आरक्षण लागू केल्यानं झालं काय? उदाहरण सांगतो. जर पूर्वी स्वतंत्र आरक्षण लागू असताना 100 जागा जर सुटल्या तर दिव्यांग विद्यार्थ्यांना कमीत कमी 3 जागा मिळणं हे बंधनकारक होतं. मात्र आता समांतर आरक्षण लागू झाल्यामुळं 80% जागा SCला असतात, बाकी उर्वरित 20% VJNT, ST, OBC, ओपन अशा कॅटेगरीमध्ये डिवाइड आहेत. सो याच्यामध्ये होतं काय, जातीमधून कॅटेगरीमधून 5% जेव्हा आरक्षण दिलं जातं तेव्हा कुठल्याही कॅटेगरीच्या तेवढ्या जागा वसतिगृहांमध्ये सुटत नाही. हॉस्टेलमध्ये जागा किती सुटतात? 10 जागा, 20 जागा, 50 जागा एखाद्या कॅटेगरीच्या. फक्त SC ही एकमेव कॅटेगरी आहे सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये जिच्या 80% जागा सुटतात. बाकी कुठल्याही कॅटेगरीच्या जागा ह्या 4-5 जागांच्या वरती कधीही जात नाही. आता विचार करा, जर 10 जागा एखाद्या घटकाच्या सुटल्या असतील तर 10 जागांचे 5% किती होतात? 0.5. म्हणजे 10 जागांपैकी एकही जागा दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळत नाही. म्हणजे VJNT, OBC, ST, ओपन कुठल्याही कॅटेगरीमधला दिव्यांग विद्यार्थी काहीही झालं तरी या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही, कारण एकही जागा कमीत कमी भरली जात नाही या आरक्षण पद्धतीमुळं. दुसरं SC कॅटेगरीमधले दिव्यांग यांच्यासाठी जागा नक्की निघू शकतात, कारण 80% आरक्षण आहे. पण निघणार किती? 80% जागांचे जर 5% आपण काढले तर ते येतात 4 जागा. म्हणजे 4 जागा SCच्या दिव्यांगांना मिळू शकतात, पण इतर कोणत्याही दिव्यांगांना एकही जागा या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये मिळू शकत नाही. आता हा GR अन्यायकारक तुम्हाला वाटत नाही का? मुळात शासनाचा, केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा नाही, केंद्र शासनाचा एक अपंग हक्क अधिनियम कायदा 2016 आहे, पर्सन विथ डिसॅबिलिटी ॲक्ट 2016, जो स्पष्टपणे सांगतो की अपंगांना कोणतीही जात नसते. अपंगांना कुठल्याही सामाजिक स्तरावरती लागू होणाऱ्या योजनेमध्ये स्वतंत्र 5% आरक्षण दिलं पाहिजे. मात्र या सामाजिक न्याय विभागानं कधीही स्वतंत्र 5% आरक्षण दिलं नाही. 10 मार्च 2025 पूर्वी स्वतंत्र 3% आरक्षण होतं. त्यानंतर 10 मार्च 2025 नंतर आजपर्यंत समांतर 5% आरक्षण आहे, मात्र स्वतंत्र 5% आरक्षण कुठेही नाही. म्हणजे अपंग हक्क जो कायदा आहे त्या कायद्याचं उल्लंघन करण्याचं काम या सामाजिक न्याय विभागानं केलेलं आहे. असं होत असल्यामुळं कित्येक दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिनी या समाजाच्या मूळ प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांना हॉस्टेल मिळत नाहीत, ते रस्त्यावरती राहत आहेत. एक उदाहरण म्हणून केस स्टडी सांगतो. एक दिव्यांग भगिनी होती आमची, जिला हॉस्टेल मिळालं नाही म्हणून पुण्यासारख्या शहरामध्ये तू शिकू नकोस, तू गावाकडे ये असं म्हणून घरच्यांनी गावाकडे बोलवून घेतलं आणि तिचं अक्षरशः लग्न लावून दिलं. ही खेदजनक बाब नाही का? ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अपंगांना जर जात लागू होत असेल तर किती वाईट गोष्ट आहे. या संदर्भानं 36 तास दिव्यांग विद्यार्थी रस्त्यावरती बसून होते. कोणत्याही प्रकारची प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही. सामाजिक न्याय मंत्र्यांना त्याची जाग आली नाही. ते तर खऱ्या अर्थानं अपंग तर शरीरानं अपंग असतात. सामाजिक न्याय मंत्री कदाचित डोळस असून सुद्धा अंध झालेत का, हा माझा सवाल आहे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं काही घेणं देणं उरलेलं नाही. इथे दिव्यांग विद्यार्थी बाहेर राहत आहेत, रस्त्यावरती राहत आहेत, त्यांना हॉस्टेल मिळत नाहीये. स्वतंत्र त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद असून त्यांना हॉस्टेल मिळत नाहीये. याच्यावरती सामाजिक न्याय मंत्री काहीच दखल घेत नाहीयेत. ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे. दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग हा नव्यानं राज्य शासनामध्ये लागू झालेला आपल्याकडे विभाग आहे, जो दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी काम करतो. त्यांच्या आयुक्तांचं सुद्धा याच्यावरती काही मत नाही. दिव्यांग कल्याण आयुक्तांना स्वतःचं काही घेणं देणं नाही. त्यांना सुद्धा हे मान्य नाही की दिव्यांगांवर अन्याय होतोय. अशा जर गोष्टी समाजामध्ये घडत असतील, ही गोष्ट समांतर आरक्षण लागू झाल्यानंतर 1 वर्ष हे दिव्यांग विद्यार्थ्यांनी सातत्याने पत्रव्यवहार करतायत, पाठपुरावा करतायत. मात्र कोणत्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय न झाल्यामुळं 15 जून 2026 सकाळी 10 वाजल्यापासून ते 16 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यांचं अन्नत्याग उपोषण त्या सामाजिक न्याय विभागाच्या आयुक्तालयासमोर सुरू होतं. आणि तरीसुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय याच्यावरती झालेला नाहीये. याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. मुळात दिव्यांगांना जातीचं लेबल लावणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगा. फक्त आयुक्तांचं म्हणणं आहे आम्ही SC कॅटेगरीमधल्या दिव्यांगांना देऊ, बाकीच्या दिव्यांगांना देऊ शकत नाही. मुळात समाजामध्ये आज केवळ जातीभेद या एका गोष्टीमुळं माणसं एकमेकांपासून दूर आहेत.
SC ST OBC ह्या आरक्षण पद्धतीमुळे समाजामध्ये आज तेढ निर्माण आहे की कमीत कमी दिव्यांग हा एक घटक तरी दिव्यांगत्व अपंगत्व या एका मुद्द्यावरती एकत्रित आहे, त्याच्यामध्ये तरी निदान भेद पडू नये. कारण शासनाचे जर असे निर्णय चालू राहिले तर दिव्यांग विद्यार्थी अपंग विद्यार्थी सुद्धा एकमेकांकडं खऱ्या अर्थानं जात म्हणून पाहायला लागतील. तू कुठल्या जातीचा अपंग आहेस, तू कुठल्या जातीचा अपंग आहेस, अरे मी SCचा अपंग आहे का, तू OBCचा अपंग आहे का, तू दूर राहा मी दूर राहतो, मला आरक्षण आहे तुला आरक्षण नाही आहे. मुळात अपंगांमध्ये सुद्धा जातीभेद याप्रमाणे निर्माण होणार आहे. याची जबाबदारी कोणाची आहे? अशा प्रकारचे अन्यायकारक निर्णय रद्द करण्याची जबाबदारी कोणाची आहे? याच्यावरती उपाय काय आहे? याच्यावरती एक उपाय आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ज्या आयुक्त आहेत राज्याच्या, त्यांनी याच्यावरती एक प्रस्ताव पाठवला. जो प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांना त्यांनी पाठवला. त्यामध्ये काय म्हटलंय की सध्या चालू शैक्षणिक वर्षासाठी, कारण शैक्षणिक प्रक्रिया जी आहे 2026-27ची ती ऑलरेडी सुरू झालेली आहे, हॉस्टेलचे ॲडमिशनचे फॉर्म सुरू झालेले आहेत, त्यामुळे तात्काळ याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी एक प्रस्ताव त्यांनी पाठवला, ज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांगांना 3%, 100%पैकी स्वतंत्र 3%, तसेच SC कॅटेगरीमधील दिव्यांगांना 2%, अशा प्रकारचं आरक्षण दिव्यांगांना दिलं पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो अगदी सकारात्मक आहे, ज्याच्यामधून काय होऊ शकतं, 100 जागा जर हॉस्टेलच्या ॲडमिशनसाठी सुटल्या तर त्यातल्या 3 जागा या दिव्यांगांना मिळणार आहेत, प्लस 80% ज्या SC कॅटेगरीसाठी जागा राखीव आहेत त्याच्यामधून सुद्धा 80%च्या 2%, म्हणजे जवळपास 2 जागा, 1.6 म्हणजे जवळपास 2 जागा या SC कॅटेगरीतल्या अपंगांना सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे संपूर्ण मिळून 5 अपंग त्या हॉस्टेलमध्ये राहू शकतात. यापूर्वी असं कधीही झालं नाही. स्वतंत्र आरक्षण 3% लागू होतं तेव्हा सुद्धा 3 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत होतं. समांतर 5% आल्यापासून तर ॲडमिशनच बाकीच्या अपंगांचे होत नाही, जे कॅटेगरीच्या SC कॅटेगरीच्या बाहेर आहेत. आणि अशा प्रकारचा जर प्रस्ताव मान्य झाला 3% स्वतंत्र व 2% SC कॅटेगरीमधून, तर खऱ्या अर्थानं दिव्यांगांना सध्यापुरता या चालू शैक्षणिक वर्षासाठी तरी न्याय मिळू शकतो. मात्र हा प्रस्ताव त्यांनी वरती सचिवांपर्यंत पाठवलाय, पण सचिव जे आहेत ते अजिबात याबद्दल सकारात्मक नाही आहेत. हा निर्णय होईल असं वाटत नाहीये. मग या सगळ्याचा दोष नक्की द्यायचा कुणाला? मागच्या वर्षी अनेक दिव्यांग विद्यार्थी अपंग विद्यार्थी रस्त्यावरती राहिले, त्यांना हॉस्टेलचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे कित्येकांनी शिक्षण सोडून दिलं. याचा दोष कोणाला द्यायचा? चालू वर्षात सुद्धा 1 महिन्यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होतील फायनल, त्याच्यामध्ये सुद्धा जर हा GR बदलला गेला नाही तर यावर्षी सुद्धा दिव्यांगांचं नुकसान होईल. त्याचा दोष कोणाला द्यायचा आहे? साधारणपणे फर्स्ट इयरला जर आज ॲडमिशनचा फॉर्म भरला, त्या विद्यार्थ्याला जर आज हॉस्टेल मिळालं नाही तर ग्रॅज्युएशन संपेपर्यंत त्याला हॉस्टेल मिळत नाही, म्हणजे जवळपास 3 वर्षाचं त्याचं नुकसान होतंय. हे खऱ्या अर्थाने वेदनाजनक नाहीये का? अशा प्रकारचे GR काढणं बरोबर आहे का? याचा दोष कोणाला द्यायचा आहे? ज्या आयुक्तांनी वरती प्रस्ताव पाठवलाय मात्र निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये ताकद नाहीये, त्यांच्या हातात अधिकार नाहीये, अशा आयुक्तांना दोष द्यायचा राज्याच्या? की राज्याचे समाज कल्याण विभागाचे जे सचिव आहेत, जे जातीभेद करून जातीवादी विचारधारा दाखवून समांतर आरक्षणासाठी सारखे अन्यायकारक निर्णय लागू करतायत, अशा सचिवांना दोष द्यायचा आहे? की डोळस असून सुद्धा, सगळे अवयव असून सुद्धा खऱ्या अर्थानं जे अंध झाले, ज्यांना काही सुद्धा दिसत नाहीये, समाजामध्ये घडत असलेला अन्याय दिसत नाहीये, दिव्यांग विद्यार्थ्यांवर घडत असलेला अन्याय, त्यांची वेदना या समाज कल्याण मंत्र्यांना दिसत नाही, अशा समाज कल्याण मंत्री संजय शिरसाटांना दोष द्यायचा आहे? की राज्यामध्ये सत्तेची खुर्ची भोगत असताना राज्यामध्ये आमदार फोडणं, खासदार फोडणं या सगळ्यामध्ये मग्न असणाऱ्या एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोष द्यायचा आहे? देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझं सांगणं आहे की जेव्हा पंतप्रधान साहेब जेव्हा घोषणा करतात की पेट्रोल महाग झाले, डिझेल महाग झाले, वापरू नका, गाड्या कमी वापरा, तेव्हा जसे बुलेटवर फिरण्याचे व्हिडिओ तुम्ही दाखवत असता लोकांना, मी बुलेटवर फिरलो, तशाच प्रकारे जेव्हा दिव्यांग विद्यार्थी अपंग विद्यार्थी रस्त्यावरती राहता तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांची वेदना मला समजते हे दाखवण्यासाठी रस्त्यावरती राहून दाखवणार आहात का? रस्त्यावरती बसून दाखवणार आहात का? की जो विद्यार्थी ज्याला दिसत नाही, दृष्टी नाही, त्याच्यासारखं एकदा जगून पहा ना. संजय शिरसाटांना साधं माझं सांगणं आहे, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा पवार ताई आणि देवेंद्र फडणवीस साहेब, सगळ्यांना या मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांना माझं सांगणं आहे की एकदा दिव्यांग विद्यार्थ्यांची वेदना तुम्ही समजून घ्या. डोळे बंद करून 5 मिनिटं चालून दाखवा. बुलेटवर फिरतानाचे व्हिडिओ कसे व्हायरल करता तसे 10 मिनिटं डोळ्यांना पट्टी बांधा आणि 10 मिनिटं चालून दाखवा. एखादा दिवस जगून दाखवा. ज्या दिव्यांगाला अपंगाला पाय नाही त्याच्यासारखा एखादा दिवस जगून दाखवा.
मग कळेल ज्या गाडीतून तुम्ही उतरता त्या गाडीतून मंत्रालयापर्यंत सुद्धा चालत येताना किती कष्ट लागतात ते ज्याला पाय नाही त्याची वेदना एकदा समजून घ्या तुम्ही. मग हे अन्यायकारी निर्णय घेताना तुम्हाला लाज वाटेल खऱ्या अर्थानं. ह्या असल्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत या सरकारमधून, ह्या शासनामधून असल्या निर्णय बंद झाले पाहिजेत. तर खऱ्या अर्थानं दिव्यांग सक्षम होऊ शकेल, त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याची एक सुरुवात होऊ शकेल, त्यांच्यावरती न्याय त्यांना देण्याचं काम सुरू होऊ शकेल आणि या सगळ्यासाठी कुठलीही आंदोलनं करण्याची गरज खऱ्या अर्थानं भासणार नाही, अशी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची, सर्व अपंगांची मागणी आहे. मुळात दिव्यांग हा शब्द सातत्यानं आपण वापरत असतो सारे, तो शब्द अगदी सुंदर आहे, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण खऱ्या अर्थानं मग दोष त्या नरेंद्र मोदी साहेबांना, पंतप्रधानांना सुद्धा दिला पाहिजे का? कारण जो अपंग आहे त्याला दिव्यांग असा शब्द दिला, तो दिव्य आहे असं सांगितलं, म्हणजे भावनांमध्ये वाहून शब्दांची फेकाफेक करून तुम्ही त्याला दिव्य बनवलं. पण दिव्यांग हा शब्द ऐकायला जरी छान वाटत असला तरी मुळामध्ये तो अपंग आहे. तो अपंगात्वाची ती वेदना, ती झळ जी आहे तो भोगतोय. ज्याला दिसत नाही तो रस्त्यावरती चालताना धडकतोय, ज्याला चालता येत नाही त्याला रस्त्यावरती पोहोचता सुद्धा येत नाहीये, ज्याला ऐकू येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याचे मतं सुद्धा त्याला मांडता येत नाहीयेत. इतकी निराशा समाजामध्ये आहे. तर अपंगत्वाची खऱ्या अर्थानं मस्करी करून अपंग हा दिव्यांग शब्द आणलाय, ज्याच्याबद्दल माझं अजिबात म्हणणं नाहीये. दिव्यांग शब्द तुम्ही बिनधास्त वापरा. मग जेव्हा दिव्यांग तुम्ही म्हणता तेव्हा त्याच दिव्यांगांवरती तुमच्या देशामध्ये, तुमच्या हाताखाली येणाऱ्या राज्यामध्ये जर अन्याय होत असेल तर ती जबाबदारी सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे, या शासनानं घेतली पाहिजे, असं आमचं दिव्यांग विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे